आज आपण नवरात्रीसाठी जे घट बसतो तिथे 7व्या माळेला आपण ज्या खडाकण्या करतो त्याची आज आपण रेसिपी करून दाखवणार आहे। अशा पद्धतीने आपण आज कडाकण्या करून दाखवणार आहे। आणि हे असं विड्याचं पान, सुपारी, जोडवी, वेणी हे देवीचे अलंकार, फणी आणि आरसा हे सुद्धा आमच्याकडे केले जातात। तुमच्याकडे करतात का? मला कमेंट करून सांगा। करत आहेत का? आमच्याकडे हे करतो। आणि अशा 5-5च्या 25 अशा मंडपीला आपण घटाच्या वरती अशा कडाकण्या करून लावतो आणि हे असं आपण हे अलंकार बनवतो। तर आज आपण सर्व बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीने। मी ह्या वाटीने 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे 0 नंबरचा आणि अर्धी वाटी दूध घेतलेला आहे। 2 चमचे पिठी साखर, चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आता सर्वप्रथम आपण हा मैदा छान चाळून घेऊया। चांगला चाळून घ्यायचा मैदा, म्हणजे त्याच्यामध्ये कण असतात असे, त्याच्यामुळे कधी पण चाळूनच घ्यायचं। मैद्याच्या चाळणीने बघू शकता असा कचरा असतो, हे बघा असा कचरा निघतो, त्यामुळे कधी पण चाळूनच घ्यायचं। आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घालणार आहोत। हा 0 नंबरचा रवा आहे, तुम्ही बघू शकता। चवीनुसार मीठ घालू, खूप पण नाही घालायचं। आणि इथे आपण दूध घेतलेला आहे, कोमटच केलेला आहे मी दूध। त्यामध्ये 2 चमचे आपण पिठी साखर घेतली होती, ती या दुधामध्ये घालून घेणार आहोत आणि चांगलं इथे मिक्स करणार आहोत। म्हणजे आपली कडाकणी थोडी गोडसर करणार आहोत। खूप पण नाही घालायचं साखर, नाहीतर मग कडाकण्या अशा लाल लाल होतात। 2 चमचेच बरोबर आहे प्रमाण। आणि पिठी साखरच म्हणजे ती लगेच मेल्ट होते दुधामध्ये। आता आपण 2 चमचे मोहन करून घेऊया गरम। आता आपण छान कडकडीत तेलाचं पोहेचे 2 चमचे आपण तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे, त्याचं मोहन घालून घेऊया मस्त। आता चमच्याने, सर्वप्रथम गरम आहे म्हणून चमच्यानेच करायचंय आपल्याला। चमच्यानेच हलवून घ्यायचंय, नंतर आपण हाताने मळूया। आपण 2 वाटी मैदा घेतला, त्याला अर्धी वाटी बारीक रवा वापरलेला आहे। अगदी परफेक्ट प्रमाणे आपलं। त्यात 2 चमचे पिठी साखर, अर्धी वाटी दुधात आपण जसं लागेल तसं आपण दूध गरम करून ठेवलेलं आहे साईडला, कमी जास्त लागलं तर आपण घालू शकतो। आता छान आपण करून घेतलेलं आहे। आता हाताने आहे ना सर्व चोळून घ्यायचं मोहन, सर्व पिठाला चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे आपली कडाकणी अशी मस्त खुसखुशीत होणार। आपल्याला ही कडाकणी खुसखुशीत पण करायची आहे आणि कडाकणी म्हणून कडक सुद्धा झाली पाहिजे ती, कारण नावच कडाकणी आहे। खुसखुशीत असून सुद्धा थोडी कडक क्रंची झाली पाहिजे आपल्याला, त्यानुसार आपण करणार आहोत। आता छान आपण चोळून घेतलेले बघू शकता तुम्ही, आपलं मोहन सुद्धा परफेक्ट आहे बघा, असा गोळा झाला पाहिजे।
आता आपण हे साईडला दूध, पिठी साखर घालून कोमट दुधामध्ये करून ठेवलं होतं ते थोडं थोडं घालून आपण पीठ मळून घेणार आहोत. अगदी एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालतच मळायचं आपल्याला. आपल्याला हे पीठ खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मीडियम मळायचंय. कारण रवा की नाही शोषून घेतो दूध, दूध पाणी रवा जास्त शोषून घेतो. मग सुरुवातीला आपण घट्ट पीठ मळलं की ते आपण भिजत ठेवणार आहे 1 तास, तर त्याच्यामुळे मग ते अजून घट्ट होतं पीठ. त्यामुळे आपल्याला साधारण मऊच मळायचंय, खूप पातळ पण नाही. पण साधारण आपल्याला हे पीठ खूप पण घट्ट नाही मळायचं. बघू शकता तुम्ही. असं आपण छान मळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी मळून घेतलेलं आहे बघा. हे बघा असं मळलेलं आहे, चपातीपेक्षा घट्ट मळलेलं आहे. चपातीचं पीठ जे आपण मळतो ना त्याच्यापेक्षा घट्ट पाहिजे. आता हे आपण 1 तास मुरायला ठेवणार आहे झाकून, म्हणजे हे अजून घट्ट होणार. कारण रवा आहे ना शोषून घेणार दूध. तर मला 1 वाटी दूध लागलेलं आहे हे एवढं सगळं मळायला. मी अर्धी वाटी घेतलं होतं दूध, पण मला 1 वाटी दूध लागलेलं आहे मळायला. तर आता मी हे छान 1 तास आपण ठेवून देऊया झाकून, आणि 1 तासानंतर आपण कडाकण्या करून घेऊया. चला तर बघूया आपण. 1 तास होऊन गेलेला आहे, आपण पीठ छान मळलेलं होतं. कसं झालंय ते बघूया. बघा चांगलं झालेलं आहे. आपण परत थोडंसं तेल लावून जरा मळून घेऊया किंचित. चांगलं शोषून घेतलंय रव्याने मस्त दूध. चांगलं फुललंय आपलं पीठ. असंच करून घ्यायचं, खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही, चपातीपेक्षा घट्ट. बघू शकता तुम्ही. हे बघा असं. आता आपण ह्याच्या एकसारख्या लाट्या करूया आणि कडाकणे करूया लाटून. हे पीठ असंच ठेवायचं झाकून. आता थोडंसं पीठ भुरभुरायचं खाली आणि मस्त अशा एकसारख्या लाट्या करून घ्यायच्या आपल्याला. म्हणजे आपल्या कडाकण्या आहेत त्या सगळ्या एकसारख्या होणार. बघू शकता तुम्ही. हे असं करून घ्यायचं. आणि आता सुरीने कट करून घ्यायच्या. असं छान रोल तयार करून घ्यायचा. असा आपण जसं उडदाचे पापड करताना करतो ना सेम तसंच. आणि तशाच लाट्या करून घ्यायच्या अशा एकसारख्या. अर्धा अर्धा इंचच्या अशा लाट्या एकसारख्या सगळ्या करून घ्यायच्या. आणि अगदी पातळ लाटायची. उडदाचं पापड कसं आपण पातळ लाटतो सेम तसंच लाटायचंय आपल्याला. अशा लाट्या करून घ्यायच्या आणि जशी लागेल तशी आपण घ्यायची, झाकून ठेवायच्या, म्हणजे आपल्या कडक नको व्हायला. हे बघा आता ही 1 लाटी घेतलेली आहे आपण. ह्याला मस्त पीठ असं भुरभुरायचं. जास्त पण पीठ नाही लावायचं, नाही तर मग तेलामध्ये उतरतं आणि आपलं तेल काळं होतं. मग कडाकणीला पण त्याचं ते लागतं. मग आपल्याला काय करायचंय, किंचित लावायचे, तसं गरज पण नाही म्हणा लावायची. आणि अशा पातळ पातळ लाटायच्या. तर त्या कडाकण्या म्हणून कडक होणार, खूप अशा जाड नाही.
एकसारखी बघू शकता तुम्ही. खूप मोठ्या मोठ्या पण नाही, खूप छोट्या पण नाही, मीडियम करायच्या आपल्याला. बघितलं कशा करायच्या. आता आपण फिरकीने कट करणार आहोत. कडा आपल्याला फिरकीने कट करून हव्यात, म्हणजे छान दिसतात त्या. तुम्हाला वाटीने किंवा कशाने करून घ्यायचं तुम्ही करू शकता, पण आम्ही फिरकीनेच करतो. बघू शकता अशा करायच्या. आणि आपण याची माळ करतो कडाकण्याची, त्याच्यामुळे ती ओवायला लागते आपल्याला दोऱ्यामध्ये. त्यामुळे फिरकीनेच काय करायचं, असं होल पाडायचं किंचित, म्हणजे आपल्याला ते सुई धाग्यातून ओवता येईल. असं किंचित होल करायचं. तुम्ही बघू शकता. आता मी किती पातळ केली बघा. हे बघा, अशी पातळ करायची. हे बघा, असे आपण सर्व करून घेऊया. अशी दुसरी पण मी दाखवली तुम्हाला लाटून. एवढ्याच लाटायच्यात, ह्याच आकाराच्या आपल्याला. खूप पण मोठ्या नाही करायच्या. आणि फिरकीने आपल्याला करून घ्यायचे साईडने. अशा मस्त आकार द्यायचा फिरकीने. मग कडा असे छान दिसतात आपल्या ह्याच्या कडाकणीच्या. आणि आपल्याला ओवण्यासाठी इथे असं फिरकीनेच आपल्याला एक होल पाडायचे, असं म्हणजे आपण सुई दोऱ्यातून ओवू शकतो. असं अशा करून घेऊया आपण सर्व. आता आपण अशा 10 कडाकण्या करून घेतलेल्या आहेत. आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, बारीक गॅस केलेला आहे. आता ह्या 10 करून घेतलेल्या आहेत आपण. परत आपण ह्या तळून झाल्यावर दुसऱ्या 10 करणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक दाखवणार आहे. आपल्याला देवीसाठी वेणी, फणी, विड्याचं पान, आरसा हे सर्व करायचे देवीचे अलंकार. तर ते मी करून दाखवते तुम्हाला. एक लाटी घेतलेली आहे आपण. सर्वप्रथम आपण विड्याचं पान करून घेऊया. तसंच लाटायचंय आपल्याला, जशी आपण कडाकणी लाटली ना, सेम तसंच. हे देवीचे अलंकारही करायला लागतात आपल्याला. मला कमेंट मध्ये सांगा बरं, कोणाकोणाकडे करतात असे अलंकार, देवीचे अलंकार सप्तमीला कडाकणी बरोबर. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा. आता ह्याला आपण आकार देऊन द्यायचा विड्याच्या पानाचा. सर्वप्रथम आपण देठ तयार करणार. असं मोठं देठ करायचं, कारण आपल्याला छोटं केलं तर तुटायची शक्यता असते. मोठंच करायचं. आणि ह्याला काय करायचं, असं विड्याच्या पानाचा असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. झालं का आपलं विड्याचं पान तयार. इथून थोडं फुगीर झालेलं आहे. असं विड्याचं पान करायचं. आणि त्याला आपल्याला हे दिसलं पाहिजे ना, पानाला जसं हे असतं ना, तसं अगदी आल्लादल्लाद फिरकीने फिरवायचं. असं हे आपलं झालं विड्याचं पान. आणि ह्याला सुद्धा आपल्याला इथे होल करून घ्यायचं एक छोटं फिरकीने, म्हणजे ह्याच्यातून सुईने आपण जसं कडकण्या लावणार तसं हे सुद्धा आपल्याला लावायचं. आता हे झालं आपलं विड्याचं पान. तुम्ही जवळून बघू शकता.
आता आपण जोडवी करून घेऊया, देवीची जोडवी. त्यासाठी आपल्याला काय करायचं, जसं आपण शेंगुळीसाठी कसं करतो लांब, तसं लांब करून घ्यायचं आपल्याला एक असं छान पिठानी, आणि त्याचे समान 4 भाग करायचे आणि ते जॉईंट करून घ्यायचे आपल्याला. खूप मोठी पण जोडवी नाही करायची, साधारण करायची आपल्याला. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे असं करायचं, बोटालाच असं मोडून द्यायचं आणि जॉईंट करून टाकायचं. हे बघा, ही झाली आपली जोडवी तयार. बघू शकता, हे अशी जोडवी तयार करून घेऊया, 4 जोडव्या देवीचे अलंकार. आणि असं बोटाचंच माप घ्यायचं, म्हणजे बरोबर एकसारख्या जोडव्या येणार. बघू शकता तुम्ही, अशा जोडव्या तयार करून घेऊया आपण. तुमच्याकडे करतात का असे अलंकार देवीचे? आमच्याकडे करतात. आमची आई अगदी डब्बा भरून भरून कडाकण्या करायची, मला आठवतं. आमच्याकडे भोंडला सुद्धा होतो. आता एवढं प्रथा बंद झाली, पण आम्हाला भोंडल्याची सगळीच गाणी यायची. 9ची 9 गाणी आम्ही म्हणायचो. आमच्या कॉलनीमध्ये आम्ही खूप मैत्रिणी होतो. भोंडल्याची सगळी ऐलोमा पैलोमा, 1 लिंब झेलूबाई, 2 लिंब झेलू, कारल्याचा वेल, वेड्याची बायको, तुम्हाला सांगते, भरपूर अशी गाणी आम्ही भोंडल्याची म्हणायचो. मध्ये हत्ती काढायचो आणि फेर धरायचो. प्रत्येकाच्या घरोघरी भोंडला असायचा आणि खिरापत ओळखायची. तर आमची आई काय करायची, हे आम्ही करायचो ना कडाकण्या, खिरापतीला तेच आम्ही द्यायचो. इतकं सर्वांना आवडायच्या ना ह्या कडाकण्या. आमची आई खूप सुंदर करते कडाकण्या, म्हणजे सर्वच पदार्थ आमची आई खूप सुंदर करते. हे बघा, हे अशा 4 जोडव्या झाल्या. विड्याचं पान झालं. आता आपल्याला वेणी आणि फणी करायची. जसे आपण ह्याला केले होते असे लांब लांब, तसे आता वेणी करायची, देवीची वेणी. असे 3 करून घ्यायचे आपल्याला एकसारखे आकाराचे. एकच मोठं केलं तरी चालेल. आणि देवीची वेणी करून घेऊया आता आपण. असे आता हे किती मोठी झाली बघायचं. अजून एक भाग करायचा आपल्याला, छोटा एक मधला. असं अलंकार देवीचे सुद्धा आम्ही तळून कडाकणी बरोबर लावतो. मंडपीला बांधतो आम्ही. सप्तमीला आम्ही करतो हे. आणि ज्या वेळेस आपण दसऱ्याला घट उठवतो, तळी भरताना मग जे आपण 5-7 माणसं बोलवतो त्यांना विड्याचं पान, खोबरं, सुपारी आणि त्याच्याबरोबर 1-1 कडाकणी देतो. तुमच्याकडे करतात का असं? करत असेल तर मला सांगा. हे मी आमच्या घरातली पद्धत सांगितली तुम्हाला, जसं करतात तसं. असं 3 करून घ्यायचं चांगलं. आणि जशी वेणी घालतो ना आपण, तशी वेणी घालून घ्यायची. बघू शकता तुम्ही, जवळून दाखवते. आमची लाईट सुद्धा गेलेली आहे, मी तयारी केली होती. अशी छान आहे बघा वेणी. अशी वेणी देवीसाठी करून घ्यायची. हे बघा, अशी तुम्ही बघू शकता. आणि इथे असं जॉईंट करून टाकायचं. ही अशी आपल्याला देवीची वेणी करायची आहे. विड्याचं पान झालं, जोडवी झाले, वेणी झाली. आता आपल्याला आरसा आणि फणी करायची आहे. तर त्यासाठी पण आपण आता पीठ घेणार आहोत. तर आता आपण 2 कडाकण्या असं लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला शेप द्यायचा आहे
जशी फणी असती तशी फणी तयार करायची, म्हणजे चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला आधी. तुम्ही बघू शकता असा चौकोन करायचा. असा चौकोन केला की फणी झाली ही. फक्त ह्याला काय करायचं, अल्लाद असं म्हणजे खूप असं हे नाही करायचं, अल्लाद करायचं. आणि जशी फणीला असे दात असतात ना फणीचे, ते असं दिसण्यासाठी असं असं करायचंय बघा. ही झाली आपल्या देवीची फणी, देवीचे केस विंचरायला. ही अशी फणी करायची, तुम्ही बघू शकता. ही झाली आपल्या देवीची फणी. याला सुद्धा आपण आहे ना फिरकीने असं एक थोडंसं होल करून घ्यायचं. हे बघा झालं. आता आपल्याला आरसा करायचा आहे. आरसा म्हणजे फक्त आपल्याला चौकोनच करून घ्यायचा आहे. झाला आपला आरसा तयार देवीचा. आरसा असा चौकोनच असतो ना आरसा, असा आयताकृती असा आयता. हा झाला देवीचा आरसा. याला सुद्धा असं फिरकीने करून घ्यायचं होल. हा झाला आरसा. आता आपल्याला विड्याच्या पानावर सुपारी करून घ्यायची आहे. सुपारीसाठी आपल्याला काय करायचं, गोल करून घ्यायचंय आणि असं गोळा करून घ्यायचा आहे गोल. तुम्ही बघू शकता असा सुपारी कशी असती तसा गोल गोळा करायचा आणि ही विड्याच्या पानावर आपली सुपारी. खूप मोठा पण नका करू, साधारण एवढा. म्हणजे कसं, हे आपलं विड्याचं पान, त्याच्यावर ही सुपारी, असं करायचं. हे सुद्धा आपण करून घेऊया. झालं. आता मी तुम्हाला सर्व तळून दाखवते. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. आता आपण तळून घेऊया. आता आपलं तेल गरम झाले का आपण एक गोळा टाकून बघूया. तो वरती आला की आपल्याला काही खूप कडकडीत तेल गरम नाही करायचंय. आपल्याला लो टू मीडियम वरच सर्व कडाकण्या करून घ्यायच्यात. कारण खूप तेल कडकडीत केलं तर ते जळून जाणार. आपल्याला चांगल्या कडक त्या करायच्यात. आपलं तेल थोडं गरम व्हायला पाहिजे. आता तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपण एक एक कडाकणी सोडूया. तळून घेऊया आपण आपली कडाकणी. दोन दोन करूया आपण. लो टू मीडियम वरच आपल्याला करायचंय. बघू शकता असे बबल्स आले पाहिजे. असे बबल्स आले ना म्हणजे आपली कडाकणी छान खुसखुशीत होणार. असं प्रेस 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 करायचं. बघा कशी मस्त आपली कडाकणी झालेली आहे. दोन्ही साईडने एकसारखं तळून घ्यायचं आपल्याला.
आपल्याला खूप लाल पण नाही करायच्यात, साधारण दसऱ्याच्या दिवशी 12च्या तळी भरायची असते, घट उठवायचा असतो. मग नंतर घरातली पुरुष मंडळी सीमोल्लंघन करण्यासाठी मंदिरामध्ये जातात, नारळ फोडतात, सोनं वाटतात, देवीला वाहतात, मग सगळ्यांना द्यायला सुरुवात करतो आमच्याकडे. आणि मग पुरुष मंडळी मंदिरातून जाऊन आली की त्यांचे पाय धुवायचे असतात, म्हणजे आपल्या आपल्या नवऱ्याचे म्हणजे बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं त्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी. तर तुमच्याकडे ओवाळतात का? आमच्याकडे दिवाळी, पाडवा आणि दसऱ्याला मिस्टरांना ओवाळायचं असतं. मंदिरात जाऊन आले ना, सोनं वाटून नारळ फोडून आले की त्यांचे पाय धुवायचे, त्यांना पाटावर बसवायचं, त्यांना कुंकू लावायचं, औक्षण करायचं त्यांचं, आणि त्यांच्या हातात विड्याचं पान, सुपारी द्यायचं, सोनं द्यायचं, त्यांच्या पाया पडायचं आणि म्हणायचं, सीमोल्लंघन करून आले दर्येच्या काठी, गेले दर्येच्या काठी, सीमोल्लंघन करून गेले दर्येच्या काठी, आना माणिक मोती टाका आमच्या ताटी, असं म्हणायचं. मग आपले मिस्टर आपल्या ताटामध्ये आपल्याला एक भेटवस्तू देतात. म्हणजे असं ताट रिकामं नसतं ठेवायचं, भेटवस्तू म्हणजे काहीतरी असं. तुमच्याकडे करतात का असं? असं आपण तळून घेऊया. आता आपण हे आरसा, फणी, विड्याचं पान ते तळूया. वेणी, सुपारी, जोडव्या हे तळूया आपण. मी कडाकण्या दाखवल्या तुम्हाला कशा तळायच्या ते. असं हे सुद्धा तळून घेऊया आपण. आता आपण अशा सर्व कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. अशा सर्व कडाकण्या आपण तळून घेतलेल्या आहे. अगदी मस्त झाल्या आपल्या कडाकण्या. आता आपण काढूया एका साईडला. आता मी हे तुम्हाला छान कडाकण्या करून दाखवलेल्या आहेत. 7व्या माळेला म्हणजे सप्तमीला, कोणी अष्टमीला, कोणी नवमीला अशा कडाकण्या करून बांधतात घटाच्या वरती. आणि हे असे अलंकार करतात देवीचे. विड्याचं पान, सुपारी, जोडवी, वेणी, फणी, आरसा हे असं सर्व 5-5 ह्या कडाकण्या अशा 25, आणि हे असं मंडपीला आपण बांधतो. आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण तळी भरतो तेव्हा 5 जण पुरुष मंडळी, 5 जण, 7 जण तळी भरून झाली की त्यांना एक एक विड्याचं पान, सुपारी, खोबरं आणि अशी एक एक कडाकणी प्रसाद म्हणून दिली जाते. तर ही अशी छान कुरकुरीत अशी मी कडाकणीची रेसिपी आज तुम्हाला करून दाखवली आहे. तुम्ही बघू शकता. आवाज पण बघा किती कुरकुरीत अगदी झालेली आहे. मी तुम्हाला अशी मोडून दाखवते. हे बघा कशी कुरकुरीत झालेली आहे.
अशी मी कडाकणी तुम्हाला करून दाखवलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? माझी रेसिपी जर कडाकणीची तुम्हाला आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या छान छान कमेंट करून सांगा, असे अलंकार तुम्ही करता का? आणि आतापर्यंत कोणी चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक करा आणि अशीच मला तुमची साथ द्या। थँक यू।